माझं नाव अमन आहे. त्या दिवशी आत्याने आम्हाला घरात पाहिलं आणि कटू आवाजात विचारलं, काय एवढं महत्वाचं काम होतं की इकडे यावं लागलं? त्यांच्या नजरेत तिरस्कार होता आणि त्यांच्या शब्दांनी हवेतली शांतता आणखी थंड केली होती. मी तेव्हा फक्त 10 वर्षांचा होतो, घाबरलेला बापाच्या मागे लपलेला. आता सुद्धा मी त्या संध्याकाळचा अंधार आणि घरातल्या पंख्यांचा किरकिर आवाज आठवतो. माझा मोठा भाऊ गेल्या कित्येक दिवसांपासून भिंतीकडे रिकाम्या नजरेने पाहत बसायचा. आम्ही रमाच्या श्रीमंती जगातून बाहेर फेकले जाणार होतो. बाबा एका छोट्याशा सरकारी ऑफिसमध्ये क्लर्क होते. त्यांचं उत्पन्न थोडं पण हृदय मोठं होतं, विशेषतः माझ्या भावासाठी. त्यांच्या डोळ्यात त्याच्यासाठी राजकुमारासारखं प्रेम होतं. लग्नाच्या बोलणीच्या आधीच्या रात्री मी पाहिलं होतं की आयान आपला जुना पण स्वच्छ इस्त्री केलेला शर्ट घालून आरशात पाहत होता. तो हसत म्हणाला, अमन, माझ्यासाठी प्रार्थना कर, यशातच माझं सुख आहे. दुसऱ्या दिवशी बाबांनी आपली शेवटची बचत काढून एका लहान दुकानातून मिठाई विकत घेतली. ती स्वच्छ कपड्यात गुंडाळली आणि म्हणाले, देवाने आपल्यावर कृपा करावी. लोखंडी गेट उघडणाऱ्या नोकराने आम्हाला अशा नजरेने पाहिलं जणू आम्ही काही भिकारी आहोत. त्याने आम्हाला ड्रॉइंग रूममध्ये न नेता लॉन जवळच्या स्टोरूम पाशी ठेवलेल्या जुजबी खुर्च्यांकडे इशारा केला आणि निघून गेला. बाबांनी थरथरत मिठाईचा डबा टेबलावर ठेवला आणि नम्रपणे म्हणाली, ताई, मी आज माझा मुलगा आयानचं मीनासाठी नातं घेऊन आलो आहे. आत्याचा चेहरा कठोर झाला. तुम्हाला लाज नाही वाटली का हे बोलायला? आम्ही आमच्या मुलीसाठी कमिशनर, बिझनेसमॅन किंवा जमीनदार शोधतो आहोत आणि तुम्ही तुमच्या भीक मागणाऱ्या पगाराची औकात आहे का आमच्या घराशी बरोबरी करायची? त्या पुढे म्हणाल्या, आमची आणि तुमची दुनिया वेगळी आहे. तुमचं स्वप्न पाहणं सुद्धा गुन्हा आहे. तेवढ्यात आत्याचा नवरा बाहेर आला, हात झटकत, आणि त्यांनी टेबलावरचा मिठाईचा डबा दूर फेकला. त्या क्षणी बाबांच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत. आम्ही निशब्द दगडासारखे तिथून बाहेर पडलो. बाबांच्या पावलात शक्ती नव्हती. ते चालत होते, पण जणू कुणीतरी त्यांच्या खांद्यावर एक मोठं ओझं ठेवलेलं होतं. मी काही बोललो नाही, पण माझ्या डोळ्यातली आसवे आतून पेट घेत होती. घरी पोहोचल्यावर आयानला आधी सगळं कळलं होतं. गल्लीतल्या एका बाईंनी आम्हाला तिथून जाताना पाहिलं होतं आणि बातमी पोहोचवली होती. आयानने एक शब्दही न बोलता आपलं दार बंद केलं. रात्रभर त्याच्या खोलीत शांतता होती, एक धोकादायक शांतता. मध्यरात्री मला हलका आवाज ऐकू आला, जणू काहीतरी जमिनीवर पडलं. मी भीतीने दार ठोठावलं, पण आतून काही उत्तर आलं नाही. बाबा उठले आणि एकाच धक्क्यात लाकडी दरवाजा तोडला. आत पाहिलं तर आयान जमिनीवर बेशुद्ध पडला होता. हातात रिकामं औषधाचं पाकिट होतं. ते दृश्य पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा धावत त्याच्याजवळ गेले, त्याला उचलून रडू लागले. त्यांचा आवाज निघत नव्हता, फक्त एक जखमी पक्षासारखं थरथरणं होतं. आम्ही त्याला धावत जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी कसाबसा त्याचा जीव वाचवला, पण त्याच्या मनातली निराशा काही संपली नाही. घरी परतल्यावर बाबांची तब्येत बिघडली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी वेदना, अपराधीपण आणि प्रेम ओसंडून वाहत होतं. त्या रात्रीनंतर आमच्या घरात कधीही हसू परत आलं नाही, फक्त एक शांतता जी आजही माझ्या मनात जिवंत आहे. ते इतकं सगळं सहन करू शकत नव्हते. आयुष्याने त्यांना फार दुःख दिलं होतं, पण ते कधी कोणाला काही बोलले नाहीत. ते फक्त शांत राहिले, पण त्या शांततेत किती किंकाळ्या दडल्या होत्या हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. पुढच्या सकाळी सूर्योदय होण्याआधीच एक जोरदार आवाज आला. मी घाबरून पळत गेलो आणि पाहतो तर बाबा आपल्या बिछाण्याजवळ जमिनीवर पडले होते. त्यांचे हात छातीवर ठेवलेले होते. चेहरा निळसर झाला होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. बाबा मला, माझ्या भावाला, आयानला आणि या साऱ्या वेदनांना मागे सोडून कायमचे निघून गेले होते. बाबांचा मृत्यू आमच्या दारिद्र्यावर झालेला शेवटचा आणि सर्वात मोठा वार होता. आयान आधीच तुटलेला होता, आता तो आणखी स्वतःला दोष देऊ लागला. बाबांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने मला एक जुनी डायरी दिली. त्यात मीनासाठी त्याने लिहिलेले स्वप्न, आठवणी, काही शेर, काही तुटलेले शब्द होते. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, आवाज गळ्यात अडकला होता. ते फक्त एवढंच म्हणाला, अमन, स्वतःची काळजी घे. त्याने हेही विचारलं नाही की मी एकटा कसा राहील, आणि मी काही बोलू शकलो नाही. मी एक लहान अनाथ मुलगा, ज्याच्या खांद्यावर आता घराचं ओझं, तुटलेल्या स्वप्नांचं वजन आणि वडिलांच्या मृत्यूचं दुःख होतं. माझं हृदय दगडाचं झालं होतं. माझ्याकडे ना कोणी उरलं होतं, ना काही आशा, फक्त ती जुनी डायरी आणि एक जळता संकल्प बदलला. बाबांना जाऊन 3 दिवस झाले होते. घर ओसाड पडलं होतं. भिंतींवर जड शांतता होती आणि हवेत एक अनोळखी उदासी तरंगत होती.
त्याच दुपारी आत्या त्यांच्या मोठ्या महागड्या गाडीतून बसून आल्या. महाग कपडे, सोन्याचे दागिने, चेहऱ्यावर दिखाऊ दुःख. त्यांच्यासोबत त्यांचा नवरा सुद्धा आला होता. हातात टिश्यू बॉक्स, कारण या जुन्या वस्तीत वास येतो असं त्यांना वाटायचं. गल्लीतल्या बायका त्यांच्या गाडीला, त्यांच्या कपड्यांना आणि गर्विष्ठ चालण्या बोलण्याला पाहून कुजबुज करत होत्या. आत्या थोडा वेळ खोटे अश्रू दाखवत बसल्या. नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा उतरला. त्या म्हणाल्या, हे बघा, हा अमन आता एकटाच आहे. हा इथे काय करणार? मी माझ्या भाच्याला माझ्यासोबत घेऊन जाते. माझ्या भावाची आठवण आहे. हा इथे राहिला तर उपाशी मरेल किंवा भिकारी बनेल. मी त्याला माझ्या घरी नेते आणि त्याचं पालनपोषण करीन. शेवटी तो माझ्या भावाची निशाणी आहे. त्यांच्या आवाजातलं दुःख खोटं होतं आणि त्यांच्या शब्दात अहंकाराचं विष होतं. मी जाणून होतो ही दया नाही, ही एक स्वार्थी चाल आहे. त्यांना मोफत नोकर हवा होता आणि नियतीने त्यांना मी भेटलो. माझ्याकडे पर्याय नव्हता आणि मला आसरा नव्हता. पण माझ्या मनात एकच विचार होता, माझा बदला सुरू होईल त्यांच्या घराच्या भिंतीतूनच. त्या मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. त्यांचं घर आलिशान होतं, पण त्यात एक थंड कैद होती. एक असं राजवाड्यासारखं महल, ज्यात सुख नव्हतं, फक्त मौन होतं. वर्ष गेली, मी वाढलो, पण त्या घरातला प्रत्येक दिवस माझ्या आत्म्याला थकवत गेला. एका दुपारी मी माझ्या जुन्या चारपाईवर बसून हातावरचा गरम चहाचा डाग पाहत होतो. तो डाग जो माझ्या अपमानाचा शेवटचा ठसा होता. त्या खोलीत मी माझं सर्व काही पुरलं. माझं बालपण, माझं नाव, माझी ओळख आणि ती डायरी जी माझ्या आयुष्याची एकमेव साक्षीदार राहिली. माझं नाव आता अमन नव्हतं, तर फक्त काम करणारा एक मुलगा होता. दिवसभराच्या कष्टानंतर जेव्हा रात्र झाली आणि मी थकल्यानंतर पडत होतो, आतमधून सतत पाण्याचा टपाटप आवाज येई. तो आवाज मला वडिलांच्या शेवटच्या क्षणांची आणि आयांच्या निशब्द दुःखांची आठवण करून देई. मी ठरवलं होतं की त्यांच्या दारिद्र्याला आणि माझ्या अपमानाला मी शक्ती बनवेन. जरी माझं शरीर आत्याचं नोकर असलं तरी माझी आत्मा आणि बुद्धी एका ध्येयावर केंद्रित झाली होती. ते म्हणजे बदला. आत्या मला डोळ्यात डोळे घालून म्हणाले की इथे तुला घरातील इतर नोकरांसोबत राहावं लागेल. काम उद्यापासून सुरू आहे. सकाळी 6 वाजता नाश्ता तयार ठेवायला शिक. माझं जीवन आता आत्याच्या हुकमांवर चालू होतं. माझी स्वतःची पुढची वाट, माझ्या मोठ्या भावाच्या प्रेमाचे स्वप्न आणि वडिलांच्या आशीर्वादाची आशा, हे सर्व विसरून मला साफसफाई आणि आज्ञापालनाच्या दुनियेत उतरावं लागलं. मीना ती माझी आत्ते बहीण आणि आत्याची मोठी मुलगी होती. आयांने तिच्यासाठी प्राण देण्याचा प्रयत्न केला होता, कारण तो तिच्यावर खरं प्रेम करायचा. ती मात्र कधीच त्याच्याकडे पाहतही नव्हती. तिचं लक्ष सतत मोबाईल आणि तिच्या नव्या नात्यावर असायचं. तानिया मात्र वेगळी होती. तानिया माझी उपस्थिती तिचा आधार समजायची. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मला बोलवायची आणि मी ते करायचो. एका दिवशी तानियाने मला एक नवे काम दिले. अमन, हे माझे महागडे पांढरे बूट पॉलिश कर. एकही डाग राहिला तर तुझं काही खरं नाही. मी मेहनतीने बूट चमकवत होतो. तानिया खोलीत आली आणि म्हणाली, तू किती सुस्त आहेस. अजून शूज पॉलिशही केले नाहीत. जा, माझ्या खोलीतून चहा आण. तिचा आदेश ऐकून मी धावत किचनकडे गेले आणि चहा करून आणला. चहाचा गरम कप माझ्या थरथरत्या हातांतून सुटला आणि तिच्या नवीन ड्रेसवर पडला. तानिया ओरडली. तिचा आवाज संपूर्ण घरात गुंजला. ती ओरडत म्हणाली, तुझ्यासारख्या घाणेरड्या गरीबाला कधीच व्यवस्थित काम येत नाही. ती माझ्याकडे आली आणि तिने चहाचा कप उचलून माझ्या हातावर जोरात मारला. इतक्या जोराने की हातावर निशाण उरलं. तो ठिलका माझ्यासाठी आता फक्त जखम नव्हती, तर बदल्याची मोहर होती. त्या संध्याकाळी मी बाहेर निघून आसपासच्या जुन्या पुस्तकांच्या दुकानातून एक जुनं UPSCची पुस्तकं विकत घेतलं. मला कळलं की मीना आणि तिच्यासारख्या लोकांना गरिबीवर असलेला त्यांच्या अवमानाचा गर्व तोडायचा आहे. माझ्या हृदयाने ठरवलं, एक दिवस मी नक्कीच कमिशनर बनेन आणि तिची घमंड मोडून टाकेन. हे माझं नवीन उद्दिष्ट झालं. माझ्यासाठी अभ्यास पूर्ण करणं कठीण होतं. दिवसभराच्या कष्टानंतर शरीर थकून जात होतं आणि नोकरांच्या खोलीत दिवा नसल्याने उजेडही उपलब्ध नव्हता. त्यामुळे मी रात्रभर त्या छोट्या प्रकाशावरच वाचत राहिलो. मी माझी पुस्तके बाथरूमच्या फ्लॅश टँकावर ठेवायचो आणि उभा राहून वाचन करायचो. तिथून माझ्या कमिशनर होण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. मी ठरवलं होतं की मी कधीही तक्रार करणार नाही. वडिलांच्या अपमानाचे आणि भावाच्या निस्तेजतेचे प्रत्युत्तर फक्त शक्तीनेच मिळवता येईल आणि ती शक्ती मला शिक्षणातून मिळणार आहे. मी चोरून अभ्यास करायला सुरुवात केली. आयांची जुनी डायरी नेहमी माझ्याजवळ ठेवली. त्याच्या विचारांनी आणि शौर्यांनी माझ्यासाठी कष्ट करण्याचे इंधन बनले होते.
मी माझी सर्व जुनी पुस्तके आणि नोट्स एका गंज लागलेल्या पेटीत लपून ठेवल्या होत्या. त्या पेटीत माझ्या भावाने दिलेली जुनी डायरीही सुरक्षित होती. आता मी स्वतःची एक नवीन डायरी बनवली होती, ज्यात मी कमिशनर होण्याच्या योजना आणि वैयक्तिक विचार कोड शब्दांमध्ये लिहायचो. उदाहरणार्थ, किचन म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि कचरा उचलणे म्हणजे डायरेक्ट संदेश असायचे. आत्याचा नवरा जे स्वतःला घराचा करता धरता समजायचे, एका रात्री 1 वाजता मला उठून म्हणाले की गाडीचे हेडलाईट फ्यूज जळाले आहे, जाऊन ते दुरुस्त करून आण. थंडीत दात कुडकुडत मी रस्त्यावर निघालो. आत्या मला फक्त अर्धा कप चहा देत ती म्हणायची की शब्बास, तू माझ्या मोठ्या मुलासारखाच आहेस. हा त्यांचा ढोंग माझ्यातील द्वेष आणखी तेज करायचा. एका रात्री बाथरूममधील पाण्याचा नेहमीचा टपाटप आवाज जोराने वाढला आणि माझं अंग कंटाळून झोपेतून बाहेर पडले. मी बेशुद्ध झालो आणि जमिनीवर कोसळलो. क्वार्टरमधला एक जुना नोकर दारात आला आणि माझी अवस्था पाहून मला जागं केलं. आत्याने ही घटना नाटक समजून मला कामचोर म्हणत 2 दिवस फक्त पाण्यावर ठेवण्याचे आदेश दिले. ही अन्यायाची शिक्षा माझ्या निर्धाराला अजूनच घट्ट बनवणारी ठरली. मी ठरवलं की मी फक्त यशस्वी होणार नाही, तर माझं यश इतकं गुप्त ठेवणार की ते त्यांच्या आश्चर्याला आणि माझ्यावरच्या अवमानाला विश्वासात रूपांतरित करेल. ट्युशन किंवा शिक्षणासाठी कोणत्याही बाह्य मदतीची गरज मला नाही, असे मी ठरवले. म्हणून मी रवी नावाचा एक हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलगा शोधून काढला. रवीने माझी परिस्थिती ऐकून माझी मदत करण्याचं ठरवलं आणि आम्ही एक गुप्त योजनेवर सहमत झालो. तो शहरातील जुन्या पुलाखाली येऊन UPSC साठी मला मार्गदर्शन करणार आणि बदल्यात मी त्याला थोडे पैसे देईन. मी रवीला कटाक्षाने सांगितलं की माझ्या शिक्षणाबद्दल कुटुंबाला किंवा कोणालाही काहीही सांगू नये. रवीने माझ्यासाठी गुप्त ठेवण्याचे वचन दिले. अभ्यासाची फी जमा करण्यासाठी मी रात्री त्या गल्लीतील एका छोट्या हॉटेलमध्ये लपून भांडी धुण्याचे काम सुरू केले. हॉटेलचा मालक एक मृदू स्वभावाचा माणूस होता. तो मला रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी देई. मी पाहुण्यांकडून येणाऱ्या निंदक शब्दांना, कानियाच्या घमंडाला आणि आत्याच्या अवमानकारक नजरांना दुर्दैवाने शांतपणे ऐकत होतो. आमच्या क्वार्टरमध्ये मी सांगायचो की मी आजारी आहे, झोपलो आहे, अशा बनावटी गोष्टी सांगत रात्री बाहेर निघत होतो. माझ्यात एक ज्वाला पेटत होती आणि त्याचा स्फोट फक्त आणि फक्त UPSCमध्ये यशस्वी होण्याच्या रूपात होणार होता. माझं गुप्त शिक्षण आता शिखरावर पोहोचत होतं. परीक्षाही जवळ आली होती आणि माझ्या खांद्यावर रात्रीचं थकबाकी आणि दिवसाच्या कामाचं ओझं दोन्ही होतं. पण या सर्व ओझ्याखालीही माझी एक धडपड होती, एक कट्टर चिकाटी, जी माझ्या अपमानाला आणि दुर्लक्षितपणाला शक्तीमध्ये बदलून दाखवत होती. पण माझा बदला माझ्यावरची सर्वात मोठी आणि प्राथमिक जबाबदारी होती. आता मला त्वरित परीक्षेचा फॉर्म भरायचा होता आणि त्याची भरपूर फी जमा करायची होती. मला माहीत होतं की माझ्याकडे जी रक्कम जमा होती ती फारच कमी होती. ती मी भांडी धुण्याच्या पगारातून साठवलेली होती. मन सावध आणि धडपड करून मी पुढच्याच दिवशी आत्याकडे जाऊन विनंती करायचं ठरवलं. सकाळी ते बागेत बसून चहा प्यायच्या वेळेस मी घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि म्हणालो की मला एक अत्यावश्यक कामासाठी ॲडव्हान्स सॅलरी हवी आहे. आत्याची नजर अशी होती जणू मी कोणता घृणास्पद गुन्हा केला असावा. त्या उठून तीक्ष्ण शब्दात म्हणाली की तू स्वतःला काय समजतोस? अमन हा कोणता गरिबासाठीचा कार्यक्रम नाही की पैशांचं वाटप करेल, आणि भीतीदायक आरोप केले. मला वाटतं तू पैसे चोरी केलेस आणि आता कारण बनवतोयस. तुझ्यासारखे गरीब लोक तर सुरुवातीपासूनच चोर असतात. ऐकून माझ्या डोळ्यात आग पेटली. तरीही मी स्वतःला थांबवलं. त्यांनी मला त्या लॉनवर उभं करून माझ्या कपड्यांची आणि खिशांची तपासणी केली. त्यांनी माझ्या खिशातून एक रुपया काढला. तेच पैसे जे मी कष्टाने जपले होते. हा अपमान माझ्यासाठी आणखी एक मोठं वळण ठरलं. परत येऊन मी वडिलांची जुनी पेटी उघडली. मला आठवलं की वडील म्हणत होते की त्यांची आणि आईची शेवटची आठवण आहे आणि ती फारच गरजेच्या वेळी वापरावी. भारी मनाने आणि पश्चातापात मी ती अंगठी उचलली. ती पाहताना माझ्या डोळ्यात अश्रू होते. ती फक्त सोन्याची नाही तर वडिलांची शेवटची आठवण आणि आमच्या गोरगरिबीवरची मोहर होती. ती विकणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट नव्हती, पण मला परिस्थितीने घेरलं होतं. मी गुपचूप क्वार्टर सोडून शहराच्या जुन्या भागातल्या एका सोन्याच्या दुकानात पोहोचलो, जिथे कोणी मला ओळखणार नाही याची काळजी घेतली. अंगठी दाखवल्यावर दुकानदाराने किंमत कमी सांगितली, पण माझ्याजवळ वेळ नव्हता. जे पैसे मिळाले ते फॉर्म भरण्यासाठी आणि फी जमा करण्यासाठी पुरेसे होते. मी फॉर्म भरला आणि फी भरून टाकली. ही कुर्बानी माझ्या निर्धाराला अजून दृढ करत होती. आता मागे परतण्याचा मार्ग नव्हता. ही अंगठी विकल्याशिवाय माझा बदला संपणार नव्हता.
कुटुंबाच्या बाजूने ही शेवटची साथ होती आणि प्रत्येक परीक्षाच आमच्या कुटुंबाची शेवटची आशा होती. परीक्षेची संध्याकाळ माझ्यासाठी भीती आणि उत्साह यांचा संगम होती. मी आत्याला जुमानून सांगितलं की तुमच्या नवऱ्याने कामानिमित्त मला दुसऱ्या शहरात पाठवलं आहे. त्यांना संशय आला तरी मी म्हणालो, काम सकाळी संपेल. मित्र रवीच्या मदतीने मी परीक्षेच्या केंद्रापर्यंत पोहोचलो. रवीने मला स्वच्छ कपडे दिले जेणेकरून मी नोकरासारखा दिसणार नाही. परीक्षेच्या हॉलमध्ये बसून मी एका क्षणासाठी डोळे मिटले आणि वडिलांची बेइज्जती, आयांची उदासीनता आणि तानियाची घमंड मनात आणली. या सर्वांच्या आठवणी माझ्यासाठी शक्ती बनल्या होत्या. मला माहीत होतं की ही परीक्षा फक्त नोकरी मिळवण्याची संधी नसून बदला मिळवण्याची संधी आहे. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक उत्तर अधिक तीव्र होते. मला कुठल्याही प्रकारे यश मिळवून त्यांच्या घरावर आणि त्यांच्या आत्मविश्वासावर अशी भिंत उभी करायची होती ज्याला कोणी मोडू शकणार नाही. परीक्षेचा वेळ माझ्यासाठी नरकासमान होता. एका बाजूला वापरलेली आणि थकलेली जीवनशैली आणि दुसऱ्या बाजूला मनाच्या आत एक आग होती जी माझ्या नशिबाचा निर्णय घेणार होती. दिवसभर आत्याच्या घरात भांडी घासली, लॉन स्वच्छ केलं आणि ड्रॉइंग रूममध्ये झाडू मारत बसलो. परंतु माझ्या मनात एकच विचार ठाम उभा होता. काय मी इतकी मोठी किंमत चुकवत असताना वडिलांची शेवटची आठवण असलेली ती अंगठी विकून खरोखरच यश मिळवेन का? प्रत्येक तास माझ्यासाठी शतकासमान होता. मी ठरवलं की निकाल येईपर्यंत कोणताही नवीन धोका घ्यायचा नाही. मी माझं रात्रीचं वाचन आणि हॉटेलमध्ये भांडी धुण्याचं काम काही काळ थांबवलं होतं. या काळात आत्याच्या आनंदात आणि अभिमानात अनेक पटीने वाढ झाली. मीना लवकरच एका बिझनेसमॅनच्या मुलाशी लग्न करणार होती आणि आत्याचं सगळं लक्ष तान्याकडे वळलं होतं. त्यांनी बातम्यांमध्ये लग्नाची जाहिरात प्रकाशित केली होती ज्यात स्पष्ट लिहिलं होते की फक्त मोठे शासकीय अधिकारी किंवा प्रतिष्ठित व्यावसायिक आमच्याशी संपर्क साधू शकतात ज्यांचं शहरभर व्यापार पसरलेलं असेल. आत्या दिवसरात्र त्या प्रतिष्ठेच्या स्वप्नात रमल्या होत्या. एका दुपारी मी ड्रॉइंग रूम स्वच्छ करत होतो आणि तानिया तिथे बसून महागड्या फॅशन मॅगझिन्सच्या पानांत हरवलेली होती. ती एका पानावर थांबली जिथे शानदार डिझायनर कपडे आणि अलंकृत वस्तू दाखवल्या होत्या आणि ती म्हणाली, माझा नवरा जो कमिशनर असेल तो मला हे सगळं देईल. मग तुला समजेल श्रीमंत आणि गरीब यात काय फरक आहे. मी शांतपणे मान खाली घालून बसलो, जणू तिची गोष्ट ऐकलीच नसावी. परंतु आतमध्ये माझ्या बदलेची आग पेटली होती. माझ्या मनात मी हसत होतो आणि ठरवलं, तानिया, मी फक्त कमिशनर बनवणार नाही तर तुझा घमंड चिरडून टाकीन. मी माझं काम शांतपणे चालू ठेवत होतो आणि तिच्या बोलण्याला दुर्लक्षित करत होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बागेत पाणी घालत असताना रवीने अचानक काही बातमी दिली. मी हातातील पाईप सोडून दिली. माझं हृदय खड्ड्यात पडल्यासारखं झालं, पण मी तात्काळ स्वतःला सांभाळलं. मी रवीला कठोरपणे शांत राहायला सांगितलं. तो माझ्या परिस्थितीची जाणीव असलेला एकमेव माणूस होता. त्याने माझ्यासाठी गुप्त राहण्याचं वचन दिलं होतं. मी फोन कट करून माझी यशाची योजना हृदयात दडवून ठेवली. मी एक नवीन नाटक रचलं, कमिशनरचं स्थळ पाठवण्याचं नाटक. मी ठरवलं की माझ्या आत्याच्या कुटुंबाला कुठलीच बातमी देणार नाही आणि न माझ्या पोस्टिंगची माहिती सांगणार. मला एक उच्च पदाची ताकद मिळवायची होती ज्यामुळे त्या स्वतः माझ्याकडे येतील आणि तानियाला माझ्यासमोर उपस्थित करतील. माझा उद्देश स्पष्ट होता. नोकराच्या कपड्यात घराची साफसफाई करत असताना मी कमिशनर म्हणून या घरात शिस्तीने परत येईन. कमिशनर होण्याची बातमी माझ्या मनात गुप्त होती, पण मला ठाऊक होतं की हे खूप काळ गुप्त राहणार नाही. सर्व तयारी आणि ट्रेनिंगसाठी मला एका आठवड्याच्या आत शहर सोडून दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. मी काळजीपूर्वक माझ्या योजनांची आखणी केली आणि एक ठरवलेली चाल खेळली. मी त्यांना जुना मोबाईल नंबर वापरून फोन केला आणि साधी गोष्ट सांगितली की मला एका लहान कंपनीत अकाउंटिंगचं काम लागले आणि पगार कमी असल्याने मला शहराबाहेर राहावं लागेल. त्याचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आला आणि तानियाला आनंद झाला की घरातून एक नोकर निघून गेला. त्या हसत म्हणाले की कोणाला काय फरक पडतो, तुला नोकरी मिळाली तर. त्यांच्या त्या वागण्याचं मला कधीकधी अपमानास्पद वाटायचं, परंतु माझ्या ध्येयासाठी हा सर्व काही फक्त एक पडदा होता. आता पुढे प्रत्येक पाऊल काळजीने उचलायचं होतं. मी आतल्या आगेला आणि बाहेरील खोटेपणाला एकत्र करून त्या दिवशीची तयारी केली. माझं भविष्य, माझा बदला आणि माझी वेगळी ओळख. त्यांना माझ्या प्रशिक्षणाची किंवा करिअरबद्दल कुठलीही आवड नव्हती. फक्त ही खात्री झाली होती की मी आता त्यांच्या डोळ्यांच्या समोर राहणार नाही. ही माझ्यासाठी एक सुवर्ण संधीच होती. मी माझे कपडे एका जुन्या बॅगमध्ये टाकले आणि हळुवारपणे घरातून बाहेर पडलो. मी वकिलाला कडक सूचना केली की माझं खरं नाव आणि
मूळ व्यवहार उघड होऊ नये, फक्त मी दिलेली बनावट कुटुंबाची आखणी वापरून त्या प्रकारची प्रक्रिया करावी. वकील खूप हुशार होते. त्यांनी छान भाषेत आत्याच्या घरात जाऊन गोष्टी सुरू केल्या. त्यांनी कमिशनर साहेबांचा सन्मान, वैभव आणि कुटुंबांच्या प्रतिष्ठेची भरभरून चर्चा केली आणि असं काहीतरी सांगितलं की अशा नात्यास भाग्यवानांनाच लाभ होतो. त्यांचं स्वप्न जागलं आणि त्यांनी त्वरितच नातं मान्य केलं. त्या उत्साहाने म्हणाले की वकील साहेब, हे नातं आम्हाला 100% मंजूर आहे. फक्त कमिशनर साहेबांशी भेटीची तारीख ठरवा. काहीही कमतरता राहू नये असा त्यांचा निर्णय होता. मी ठरवलं की माझ्या येण्याचा प्लॅन एवढा भव्य आणि दूरगामी असेल की माझ्या शोभेचा इशारा सर्वत्र पसरून जाईल. मी जाणून बुजून त्या दिवशी सुट्टी घेतली होती, ज्या दिवशी माझी भेट घडवायची होती, हे दाखवण्यासाठी की हा माझ्यासाठी किती महत्त्वाचा क्षण आहे. माझा उद्देश होता की माझं आगमन इतकं प्रभावी असावं की त्यांना एकदाही विचार करण्याची संधी न मिळावी. मी जाणून बुजून त्या दिवशी सुट्टी घेतली होती. तिने मला पाहून हसत सांगितले की अमन, शूजवर आता खूप धूळ बसले. लवकर जा आणि माझ्या खोलीत जाऊन सर्व शूज पॉलिश कर. आणि लक्षात ठेव, आज मी खूप महत्त्वाच्या लोकांची भेट घेणार आहे. मी तिच्या मागे तिच्या आलिशान खोलीत गेलो. खोलीत परफ्यूमचा वास फुलला होता. तानिया पलंगावर आळसात झोपलेली होती आणि तिने नवनवीन शूज माझ्यासमोर फेकत सांगितले की हे लवकर पॉलिश कर. नंतर ती पुन्हा माझी बेइज्जती करत हसत म्हणाली की तुझं भाग्य तर एका नोकरासारखंच संपणार आहे आणि माझं भविष्य आज चमकणार आहे. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवले आणि तिचे बूट चमकवले. मनात मी ठरवले की फक्त 1 तास सहन करायचा आणि नंतर तानियाला तिची खरी किंमत दाखवून देईन. या शूजना माझ्या हाताने शेवटचं पॉलिश केलं. स्वच्छता आणि पॉलिशिंग पूर्ण केल्यावर मी हॉलची साफसफाई सुरू केली. आत्याने मला हलक्या स्मित हास्याने सांगितलं की अमन, तू नेहमी आमच्यासाठी खूप उपयोगी पडतोस. माझा होणारा जावई तुला थोडीफार मदत नक्की करेल. या त्यांच्या उपकार भरलेल्या शब्दांनी मला अधिक वेदना दिली. मी स्वच्छता पूर्ण करून परवानगी मागितली. आत्या, मी स्वच्छता केली आहे, आता मी जाऊ शकतो का? त्यांनी वेळ बघून मला रागाने सांगितले की इथे उभा राहू नकोस, बाहेर जा आणि गेटपासूनही लांब राहा. मला नाही हवं की कमिशनर साहेब तुला अशा अवस्थेत पाहून आमची निंदा करील. तातडीने आपल्या क्वार्टरमध्ये परत जा. हा त्यांचा आदेश माझ्यासाठी विजयाचे शेवटचे संकेत होते. मी मान खाली करून ठीक आहे म्हणत मागे हटलो. मी माझ्या जुन्या क्वार्टरकडे निघून गेलो आणि माझ्याकडे पुढे जाण्यासाठी काहीच वेळ शिल्लक होता. मी माझ्या गार्ड कमांडरला शेवटचा सिक्रेट कोड वर्ड सांगून ठेवला होता. खोलीतल्या एका अलमारीत जे कपडे लटकलेले होते ते साधे नोकराचे नव्हते, तर कमिशनरच्या गणवेशाचे होते. मी माझा जुना फटका शर्ट काढला आणि तो शानदार गणवेश अंगावर चढवला. आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी दाटलं. हा तोच अमन होता, पण आता तो दुर्लभ नोकर नव्हता, तर अधिकाराचा प्रतीक होता. मी माझ्या वडिलांच्या छायाचित्राकडे पाहिलं आणि मनोमन त्यांची माफी मागितली. बाबा, तुमचा मुलगा आज बदला घेण्यासाठी हे नाटक करत आहे. मी पूर्ण तयारीत होतो. माझं प्रोटोकॉल माझी वाट पाहत होतं. मी गणवेशात सजून खोलीच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडलो. गेटपासून काही अंतरावर माझे गार्ड्स आणि काळ्या रंगाच्या शासकीय गाड्या तयार उभ्या होत्या. मी त्या आलिशान गाडीत बसलो आणि कमांडरला पुढे जाण्याचा इशारा केला. त्या गाड्या ज्या रस्त्यावरून गेल्या तोच तो रस्ता होता जिथे कधी काळी माझ्या वडिलांची बेइज्जती झाली होती. गेटसमोर पोहोचल्यावर मी गाडी थांबवली आणि शेवटचा आदेश दिला. माझी एंट्री अशी असावी की घरातल्या प्रत्येक श्वासाला थांबायला लागावं. सायरनचा आवाज आणि सरकारी गाड्यांचा तडाखेबाज हॉर्न संपूर्ण परिसरात दुमदुमला. आत्याच्या हवेलीत खळबळ उडाली. सगळे आधीच ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. कमिशनरच्या आगमनासाठी उत्सुक होते. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी बाहेरून ऐकलं की आत्या तानियाला म्हणत होत्या, आज आपलं नशीब खुलणार आहे. तानियाच्या हातात मोठं फुलांचं बुके होतं. तिच्या चेहऱ्यावर घमंड आणि जिंकलेल्या अभिमानाची झलक होती. सर्वप्रथम माझे गार्ड्स आणि सुरक्षा कर्मचारी घरात गेले. त्यांनी प्रत्येक कोपऱ्यात आपली जागा घेतली. त्यांचा शिस्तबद्ध आणि अधिकृत अंदाज पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर गर्व फुलला. आपल्या घरात आज खरी प्रतिष्ठा आली. आणि मग मी, कमिशनर अमन, संपूर्ण शान, वैभव आणि अधिकाऱ्याने त्या ड्रॉइंग रूममध्ये पाऊल टाकलं. क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला. हवेत निशब्द सन्मान आणि भूतकाळातील वेदना दोन्ही एकत्र मिसळले होते. तानियाच्या हातातून फुलांचं बुके खाली कोसळलं. जणू तिच्या हातातून प्राणच निघून गेले. सगळ्यांच्या डोळ्यात भीती आणि अविश्वासाचा थरकाप होता. त्यांच्यासमोर तोच माणूस उभा होता,
ज्याला त्यांनी काही तासांपूर्वी ओरडून घराबाहेर हाकललं होतं, ज्याच्याकडून तानियाने आपले शूज पॉलिश करवले होते. हे काय नाटक आहे? आत्याचा आवाज थरथरत होता. त्यांची महागडी साडी जमिनीला स्पर्श करत होती. मी खुर्चीवर बसलो, एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे त्यांच्या दिशेने पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर ना राग होता ना गर्व, फक्त समाधानाची शांतता. मी म्हटलं, मी तोच कमिशनर अमन आहे, ज्यांचं नातं तुम्ही इतक्या आनंदाने स्वीकारलं होतं. मी हळूच तानियाकडे पाहिलं. तिचं संपूर्ण अस्तित्व जणू कोळसून पडलं होतं. मी पुढे म्हणालो, तानिया, काही तासांपूर्वी तू मला नोकर समजत होतीस. आज मी तुझ्या स्वप्नांचा मालक बनून तुझ्यासमोर उभा आहे. त्यानंतर मी त्यांच्यासमोर माझ्या वडिलांच्या अपमानाची कथा, माझ्या भावाच्या आत्महत्येचा प्रयत्न आणि माझ्यावर ठेवलेले खोटे आरोप एक एक करून सांगितले. माझ्या आवाजात दुःख नव्हतं, तो बदला पूर्ण झाल्याचा ठाम आवाज होता. तुम्ही माझ्या वडिलांना सांगितलं होतं, मी हळू आवाजात म्हणालो, की त्यांच्या मुलाची इतकी अवकात नाही की तो तुमच्या मुलीकडे बघू शकेल. आज मी आलोय तुम्हाला सांगायला की त्यांच्या मुलाची अवकातच नाही, तर त्याने हे जग जिंकण्याची क्षमता सिद्ध केली आहे आणि तुमच्या मुलीसाठी सर्वात योग्य जोडीदार आज तुमच्या समोर उभा आहे. मी हळूवार उठलो. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, मी इथे लग्नाचं नातं मागायला आलो नाही. मी आलोय तुम्हाला हे दाखवायला की ज्याचा तुम्ही भिकारी, अनाथ आणि नोकर म्हणून अपमान केलात, तो आज आपल्या मेहनतीने, शिक्षणाने आणि देवाच्या कृपेने कमिशनर अमन बनला आहे. त्या क्षणी हवेलीतील सगळ्या घड्याळांचा आवाज थांबला होता. फक्त थरथरता श्वास आणि माझ्या विजयाची शांतता ऐकू येत होती. मी आयुष्य दुश्मनी किंवा बदला घेण्याच्या सावलीत घालवायचं ठरवलं नव्हतं. तानियाची घमंड तुटली होती आणि माझ्या कुटुंबाच्या अपमानाचा बदला पूर्ण झाला होता. मी माझं सरकारी कार्ड टेबलावर ठेवलं. ती माझी खरी ओळखीची निशाणी होती. मी शांतपणे म्हणालो, मला तुमच्या कुटुंबाशी आता कोणताही संबंध ठेवायचा नाही. मी इथे केवळ तुमचं खरं रूप आणि तुमची खरी अवकात दाखवण्यासाठी आलो होतो. माझ्या अवकातेसमोर तुमची किंमत काहीच नाही, कारण तुमच्यासाठी अवकात म्हणजेच सगळं आहे. इतकं बोलून मी दरवाजाकडे वळलो. माझे गार्ड्स तात्काळ सावध झाले. तानिया काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण मी त्यांच्याकडे पाहिलंही नाही. मी गार्ड्सना इशारा दिला, दरवाजा उघडा, आणि मी नजरेत आत्मविश्वास आणि चालण्यात विजय घेऊन बाहेर पडलो. माझा सारा प्रोटोकॉल माझ्या मागोमाग चालत होता. मी त्यांना त्यांच्या अपमानात आणि पश्चातापातच मागे सोडलं. तो क्षण माझ्या वडिलांच्या आत्म्याला आणि माझ्या हरवलेल्या भावाच्या वेदनेला दिलासा देणारा होता. त्या दोघांच्या आत्म्यांना अखेर शांतता लाभली होती. त्या समाधानाची जाणीव मला ऑफिसपर्यंत सोबत करत होती. माझ्या जाण्यानंतर आत्या आणि तानियाची अवस्था अत्यंत वाईट झाली. त्यांनी मला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्या सगळ्या नंबरना ब्लॉक करून टाकलं होतं. आता त्यांच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त चिंता होती पैशाची, सत्तेची आणि समाजातल्या त्यांच्या नावाची. कारण माझ्या कमिशनर म्हणून येण्याची आणि मग त्या हवेली सोडून जाण्याची बातमी सगळ्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. लोक त्यांच्यावर कुजबूज करू लागले होते आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा मुखवटा एका क्षणात गळून पडला होता. मी मात्र ऑफिसमध्ये बसून एक नवं पान सुरू केलं. मी माझ्या वडिलांच्या नावाने एक NGO स्थापन केलं, गरीब आणि वंचित मुलांच्या शिक्षणासाठी. ज्यांनी माझ्या गरिबीचा अपमान केला होता त्यांना आता हे उमजावं असं मला वाटलं की मी माझं यश स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी वापरणार आहे. यानंतर मी माझ्या सर्वात महत्त्वाच्या मिशनवर निघालो, माझ्या मोठ्या भावाचा शोध घेण्यासाठी. मी माझा सरकारी ओळखीचा आणि वैयक्तिक संपर्काचा वापर करून अनेक शहरांमधल्या पोलीस ठाण्यांना, आश्रमांना आणि स्वयंसेवी संस्थानांना पत्र पाठवली. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास माझ्यासाठी अनंत प्रतीक्षेचा होता. या काळात आत्याकडून येणारे फोन कॉल्स, माफीनामे आणि विनंत्या मी सर्व दुर्लक्ष केल्या. त्यांच्या आवाजात आता आदेश नव्हता, तर भीक मागणारा कंप होता. पण मी ठरवलं होतं, यावेळी त्यांच्या नशिबाचा निर्णय माझ्या शांततेनेच होईल. 8व्या दिवशी रवीने मला एक गुप्त बातमी दिली. आयान एका छोट्याशा दूरच्या गावात सापडला आहे. तो एका शासकीय शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे. ही बातमी ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले, आनंदाचे आणि समाधानाचे. मी तात्काळ गुप्त गाडी आणि काही अधिकारी तिथे पाठवले, पण त्यांना सांगितलं की ते माझी सरकारी ओळख सांगू नयेत, अन्यथा आयान घाबरेल. दुसऱ्या दिवशी तो माझ्या ऑफिसमध्ये उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य, मग थोडा भीतीचा भाव आणि मग एक उबदार शांतता. क्षणभरात आम्ही दोघं एकमेकांना मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते, फक्त वर्षानुवर्षांच्या वेदना, अपराध आणि प्रेम एकवटून वाहत होतं.
मी त्याला सगळं सांगितलं. आपल्या वडिलांचा अपमान, आत्याचा अन्याय आणि मी रचलेला बदलेचा संपूर्ण खेळ. आयान शांतपणे ऐकत होता. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अमन, तू आम्हाला आपली जागा परत दिलीस. त्यांची घमंड आता जमिनीत मिसळली आहे. पण आता तूही भूतकाळ सोड आणि पुढे जा. बदला संपला आहे. आता शांतीचा प्रवास सुरू कर. त्याचे शब्द माझ्या अंतःकरणाला भिडले. पहिल्यांदाच मला जाणवलं, बदला घेतल्याने नाही तर माफ केल्याने आत्म्याला खरी मुक्ती मिळते. मी आयांचं म्हणणं मनावर घेतलं होतं की आता मला साधं शांत आयुष्य जगायला हवं. इथेच माझ्या बदलेच्या प्रवासाचा शेवट झाला आणि शांती आणि प्रगतीच्या नव्या मार्गाची सुरुवात झाली. मी ठरवलं की आयानला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायचं, जेणेकरून तो भूतकाळ विसरून नव्या आयुष्याला समोर जाऊ शकेल. माझा बदला पूर्ण झाला होता आणि आता माझं आयुष्य समाधान आणि नव्या उद्दिष्टांनी भरलेलं होतं. सर्वप्रथम मी आयानला आत्मविश्वास दिला की त्याने शिक्षण पुढे नेलं पाहिजे. मी त्याचं लंडनला पाठवण्याचं सगळं आयोजन केलं. पण त्याआधी मीच त्याचं लग्न एका सुसंस्कृत घरातील मुलीशी लावून दिलं. ती अत्यंत सुंदर आणि नम्र स्वभावाची होती. त्या लग्नामुळे आमच्या कुटुंबाचा सन्मान पुन्हा उंचावला आणि मला खात्री वाटली की माझ्या वडिलांच्या आत्म्याला आता खरी शांती मिळाली असेल. आयांच्या नव्या आयुष्याने माझ्या मनातला सर्व कडवटपणा विरघळवून टाकला. दुसरीकडे आत्याच्या घरात मात्र परिस्थिती अत्यंत बिघडली होती. माझ्याशी विवाह न झाल्यानं आणि समाजात झालेल्या अपमानानं त्यांचं जग कोसळलं होतं. तिच्या नवऱ्याचा उजवा हात आणि पाय निष्क्रिय झाले होते. आता ते पूर्णपणे बिछाण्याला खेळले होते. तान्याचं जीवनही बदलून गेलं होतं. तिची घमंड पूर्णपणे तुटली होती. तिने तिच्या ऐशोआरामाच्या जगाचा त्याग केला आणि एका सामान्य शासकीय शाळेत शिक्षिकेचं काम स्वीकारलं, जेणेकरून ती घरखर्चात हातभार लावू शकेल. ती आता साधे कपडे परिधान करत होती. तिच्या वागण्यात सौम्यता आणि नम्रता आली होती. एकदा माझा ड्रायव्हर म्हणाला, साहेब, मी तानियाला एका भिकाऱ्याशी साध्या विनम्र भाषेत बोलताना पाहिलं. हे ऐकून मी काही काळ शांत राहिलो. माझ्या मनात तिच्याबद्दल एक हलकासा समाधान जागं झालं. तिने तिच्या चुका ओळखल्या होत्या आणि जीवनाची खरी किंमत समजली होती. त्या रात्री आत्याचा फोन आला. त्यांच्या आवाजात ना राग होता ना गर्व, फक्त एक तुटलेल्या आईची वेदना होती. त्या रडत म्हणाल्या, अमन, आमचं सगळं संपलंय. माझा नवरा आता चालू शकत नाही. मीना तिच्या खोलीत बंद असते आणि तानिया घर चालवते. आता कळतंय की मी तुझ्या वडिलांवर आणि तुझ्यावर किती अन्याय केला. आज माझी शिक्षा मला मिळाली आहे. फोनवर क्षणभर शांतता पसरली. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात जुने दिवस उजळले. पण आता माझ्या हृदयात राग नव्हता, फक्त दया आणि शांती होती. मी फोन ठेवला आणि खिडकीतून रात्रीचं आकाश पाहिलं. वाऱ्याची एक झुळूक चेहऱ्यावर आली आणि मनात विचार उमटला, कदाचित माफी हीच खरी विजय असते. आता माझ्या पुढे 2 वाटा होत्या. एक, तानियाशी लग्न करून भूतकाळाला पूर्णविराम देणं किंवा पुन्हा एकदा दूर जाऊन सगळं विसरणं. मी अजूनही विचारात होतो की कोणता मार्ग निवडावा, माफ करणारा की विसरणारा. पण एक गोष्ट मात्र ठाम होती, माझ्या वडिलांचा सन्मान परत मिळाला होता. माझ्या भावाचं आयुष्य उजळलं होतं आणि माझं मन पहिल्यांदा शांत झालं होतं. हा शेवट बदलेचा नव्हता, तर एका आत्म्याच्या मुक्तीचा होता. धन्यवाद.